जय हिंद. हॅलो. हा जय हिंद, बोला. नमस्कार, मी वागळे बोलतोय. कोण बोलताय आपण? मी अनिरुद्ध जोशी बोलतोय. नमस्कार. काय असतं माहितीये का, हा. एखाद्याला जर मेसेज पाठवायचा ना तो नावाने पाठवायचा. ओके. डरपोकासारखं बिन नावाने पाठवायचं नाही. आणि मी तुम्हाला काल विचारलं होतं नाव तुमचं, तरी हा, तुम्ही हा. ते सांगितलं नाही. असा डरपोकाने जर डरपोकपणे जर मेसेज पाठवला ना हा हा. तर त्याचे क्रिमिनल इम्पॅक्ट असतात. ओके. हे तुम्ही लक्षात घ्या. बर. तुम्ही काय करता हा. जरा मला सांगाल का तुमचं नाव आणि पत्ता सांगाल का? होय होय, नक्की, कारण काय निश्चितपणे. माहितीये का? सर, आपल्याला काल सांगा. आम्ही 2 कॉल केले होते. नाही, आपण नाही, 2 call केले की आपण नाही, उचलले तुम्ही नाही. message मला नाव ऐकून घ्या. सांगायचं होतं. ऐका ऐका. ऐकून आपल्याला घ्या, नाव. ऐकून घ्या. सर, तुम्ही जे कोणी असाल ऐकून घ्या. हा. गेट वेल सुनचा रात्री 12ला तुम्ही मेसेज पाठवलात? अहो सर, तो नेटवर्क आम्ही 10:30ला पाठवलेला आहे सर आपल्याला. नाही नाही, व्हॉट एव्हर, मला तो 12 नंतर मिळाला. माझ्याकडे हा. टायमिंग आहे. हा, मग कोणालाही तो रिसिव्ह झाला डिस्टर्ब असेल. करणं. तो रिसिव्ह ऐकून झाला घ्या. असेल तर तुम्हाला या नेटवर्कचा प्रॉब्लेम. या देशामध्ये मोबाईलचा कायदा आहे, हे अगदी. तुम्ही विसरू नका. निश्चितच आणि निश्चितच. नंतर मी असं त्याच्यावर उत्तर पाठवलं, तुमचं नाव काय? हा. तेव्हा तुम्ही नाव पाठवलं नाही. हा. त्यानंतर 12 तास गेले. हा. आणि सकाळी मी तुम्हाला कावड असा शब्द पाठवला. होय याचं कारण अशा मेसेजची ना मला सवय आहे. होय कळलं होय, का? कल्पना आहे सर. अनिरुद्ध जोशी. हम्म, हा? हम्म. तेव्हा ब्राह्मणी काव्यानी वागायचं नाही. ब्राह्मणी कळलं? काळानी वागतच नाहीये सर. तुमच्या त्या हा. शब्दावर So आक्षेप आहे. नाही नाही, ब्राह्मणी कावाच. ब्राह्मणांचं जे नालायकपण आहे ना, तुम्ही अनेक वर्ष अनुभवलेला आहे. आणि इतिहासात सुद्धा सगळ्या देशाच्या इतिहास महाराष्ट्राच्या दुसरा जगात खोटा लिहिता येतो आणि आपल्या सारख्यांकडनं तो वारंवार सांगितला जातो. मी तोच सांगणार, कारण माझ्यावर ना फुले आंबेडकरांचा संस्कार आहे. आमच्यावरही तोच आहे. आमच्यावरही तोच आहे सर. मग तुमच्यावर तो असेल ना तर तुम्ही मला आता मेसेज नाही पाठवणार. काल सर तुम्हाला कॉल केलेला होता. रिमेंबर, आता मला माझी प्रकृती घेवेल सून वगैरेची गरज नाही. ती तुमच्या मेंदूला आहे. तेव्हा त्याच्यावर उपचार करा. आणि पुढच्या वेळेला मेसेज पाठवायला ना, आता मी अनिरुद्ध जोशी म्हणून तुमचं सेव्ह करतोय. नावासहित पाठवणार आहे मी, लक्षात ठेवा. नावासहित आपण नाही. सर, तुम्ही तुमची जर हिंमत असती, ऐकून घ्या आता. हा. जोशी, हा. तुम्ही जोशी आहात ना, म्हणून तुम्हाला जगातली सगळी अक्कल नाहीये. या जगामध्ये ब्राह्मणांना सगळी अक्कल नसते, हे लक्षात घ्या. ब्राह्मणशाही संपलेली आहे जगातून. सर, आपणही तेच आहात. आपण विसरत आहात. आपणही ब्राह्मण नाहीये. ऐकून घ्या. माझी जात सोडून ना आणि धर्म सोडून खूप वर्ष झाली. तुम्हाला माहिती असेल तर आता इतकंच बाकी आहे की हिंदू धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणं. एवढं मी आंबेडकरांसारखं करीन, तेव्हा तुमचे डोळे उघडतील. सर, संविधानाने जो हक्क दिलेला आहे, आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानानुसार जो स्वातंत्र्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो अधिकार दिलेला आहे, तो स्वैराचाराकडे, जो स्वैराचार ऐकून घ्या. जमीन आसमानचा फरक आहे. हो जोशी, हो भटजी, ऐका जरा. सर, हे शब्द योग्य नाही ना सर. आपल्याकडे योग्य शब्द अशासाठी आहे की तुम्ही रात्री 12 वाजता बिननावी मला एसएमएस पाठवलात. सर, तो आपल्याकडे रिसिव्ह झाला. यात नेटवर्कचा फॉल्ट आहे. यात तुम्ही माझा खोटारडे अशासाठी आहात, ऐकून घ्या. तुम्ही खोटारडे अशासाठी आहात, बोला, की तुमच्या गेटवेल सुन या मेसेजच्या खाली तुमचं नाव नव्हतं. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. तुम्ही जगप्रसिद्ध व्यक्ती आहात का की तुमचे नंबर सगळ्यांकडे असावेत आणि आम्ही ओळखावं? मला या प्रश्नाचं उत्तर द्या जोशी. मित्रे नाहीत अजिबात. याचं कारण जोशी, मला या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. देतोय सर. तुम्ही हा मेसेज पाठवला त्याखाली तुमचं नाव का नव्हतं? त्याचं नाव का नव्हतं तर आम्हाला तुमची सिस्टीम माहित नव्हती की नाव लिहिणं हे कंपल्सरी आहे. कोणत्या कायद्यामध्ये मेसेज पाठवताना नाव लिहिणं कंपल्सरी आहे. नरेंद्र मोदी आहे ना, नरेंद्र मोदी. हा, बोला. सरकार आहे ना, ते निनावी पत्रांना उत्तरं देतं आणि लोकांवर बंदी आणतं. मी नाही निनावी मेसेजला उत्तर देत. मी याचा फोन करतो. जर समोर येऊन कोणी कायदा मोडला, आपलं रूलबुक वेगळं आहे, आपलं संविधान वेगळं आहे. माझं रूलबुक देशाच्या कायद्यानुसार चालतं. याच्या पुढे जर ऐकून घ्या, याच्या पुढे आता ब्राह्मणी काव्यानी वागलात आणि त्याचा मला त्रास झाला तर मी थेट पोलिसांकडे तक्रार करीन. कारण मोबाईलचे काही नियम आहेत. बिलकुल सर. पुढे नावानी करायचं. नाही केलं ना तर मी तुमचा पत्ता शोधून काढीन. मी सांगतो, काय कारवाई करायची ना मला एसएमएस करा. बिलकुल, मला एसएमएस करा. कळलं सर? आपलं सगळे सत्ताधारी नमत असतील, आम्ही सत्ताधारी, आम्ही राजकारणाची आम्हाला घेणं देणं नाही. तुम्ही ब्राह्मण आहात हे तुमच्या वागण्यावरून कळलेलं आहे जोशी. म्हणून तुम्ही असे वागता आणि लोकांना असे फालतू मेसेज रात्री 12 वाजता पाठवता. यावर विश्वास ठेवायला हिंमत नाहीये. आपण दुसऱ्या जातींवर टीका करू शकत नाही. तुम्हाला सॉफ्ट ब्राह्मण, ब्राह्मणी कावा याचा अर्थ काय? फुले शाहू आंबेडकर वाचा. कळलं का? फुले शाहू
मग वाचलं असेल ना तर तुमच्या डोक्यावर काही परिणाम झालेला नाहीये, निश्चित काही फरक पडलेला नाहीये. काय फरक याच्यासाठी सर की आता मी तुम्ही फोन ठेवतोय कारण तुमच्यासारख्या माणसाशी बोलायला मला वेळ नाही, जो बिन नावाने SMS करतो. आता तुम्ही एक काम करायचं, माझा फोन मी ठेवला ना की तुमचं नाव आणि पत्ता तिथे मला कळवायचा. कळलं? अनिरुद्ध जोशी, कळलं का? आणि मग त्यानंतर आपण त्यानंतर मी काय करतो ते तुम्ही बघा. कारण मला ना प्रत्येक समोरच्या माणसाला लॉ मध्ये जोड द्यायला आवडतो. मी जर कायद्याचं उल्लंघन केलं तर अनिरुद्ध जोशी तुम्ही तुरुंगात असाल अशी मी व्यवस्था करू शकतो. कायद्याचं उल्लंघन केलं आता सुरुवात मीडिया आहे, आपल्याकडे व्यवस्था आहे, आपण काही करू शकतो. मीडिया नाही, मी तुम्हाला नागरिक म्हणून सांगतोय. मी भारताचा नागरिक म्हणून सांगतोय. आपल्याला काय त्रास दिला आपण मला रात्री अशा प्रकारे निनावी मेसेजेस पाठवणं हा मनस्तापाचा प्रकार आहे. कळलं? या मुद्द्याखाली मी तुमच्यावर खटला घालू शकतो. आणि आपण समाजामध्ये जी सामाजिक तेढ निर्माण करताय तुम्ही माझ्यावर खटला घाला की. अहो तुमच्या जर पार्श्वभागात दम असेल आपल्यावर खटला होणार आहे, आपल्यावरती खटला होणार असेल तर घाला. आपले सनातन तुम्ही जे आहात ना दाभोळकर आणि मारे पानसरेंचे खुनी, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. सर तेही आमच्या तुम्ही ठपका ठेवू शकत नाही. तुम्ही पुराव्यानिशी बोला. तुम्ही ब्राह्मणांनी तुमच्यासारख्या ब्राह्मणी वृत्तीच्या लोकांनी हे खून केलेले आहेत. सर आणि माझा जरी खून केलात ना, ऐकून घ्या, माझा जरी खून केलात ना तरी मी बोलायचं थांबणार नाही. माझं भूत येऊन बोलेल. जे बोलतोय ना तो शाहू आंबेडकरांचा विचार आहे, तुमच्यासारखा ब्राह्मणी गावा नाही. आमच्या तोंडी वाक्य घालू नका. आता मी ठेवतो फोन. त्याच्यानंतर तुमची जर हिंमत असेल तर मला फोन आणि पत्ता कळवायचा. तुमचं नाव आणि पत्ता SMS कळवायचा. मग मी तो पुढचा तुमचा SMS येईल तेव्हा. कळलं? निखिल वाघे समोरासमोर लढणारा आहे. मी तुम्हाला येऊन लढायचं. सांगा ना तुम्ही. त्या लढाईमध्ये कायद्याने वागायचं. नाही वागलात तर तुम्हाला काय तुमची लायकीनुसार तुमची जागा दाखवायची, तुरुंगात पाठवायचं ते मला माहिती आहे. देशातली संविधान आहे ना हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार झालं हे लक्षात घ्या. हे मनुस्मृती नाहीये आणि तुमच्या तुमच्या आदर्शाप्रमाणे वागलं नसतात. आंबेडकरांच्या आदर्श असतील ना तर असे पाठल्यासारखे निनावी मेसेज तुम्ही रात्री पाठवले नसते. हो, निनावी मेसेज तुम्हाला इश्यू करायची एक सवय असते, लहानाची गोष्ट. ठीक आहे, हरकत नाही. आपल्याला जोशी, भटजी जोशी तुम्ही नाव दिलं का? नाव बट मला आपली नाव दिलं का? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही निनावी लोकांना ठीक आहे, मी तुमच्या घरच्यांना ना तुमचा फोन नंबर घेऊन निनावी SMS पाठवतो आणि सगळ्यांचे घेऊन. मग तुम्हाला कळेल त्याचा किती त्रास होतो. तुमच्या सनातनवाल्यांनी ना जोशी हे तुमचे जे तुमच्या पंथातले लोक आहेत ना, मला असंख्य छळलेलं आहे. कळलं? मला शिवसेनेने असंख्य छळलेलं आहे. तुमच्यासारख्या धर्मांधांना मी भीक घालत नाही. मरेपर्यंत तुमच्यासारख्यांचा मुकाबला मी करीन. कारण माझा आंबेडकर आणि शाहू आणि फुल्यांवर विश्वास आहे. तुमच्यासारखा मनुस्मृतीवर नाही. तुम्ही ठरवणारे कोण? माझा विश्वास कोणावरती कोण आहेत? मी संविधानाने आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब नाव आणि पत्ता कळवा जोशी. ठीक आहे, नाव आणि पत्ता कळवा. मग मी पुढे बघतो, मी तुमचा ट्रॅक ठेवतो आणि जर तुम्ही गडबड केली तर कोणी कसे जेलमध्ये जाल ते मी बघतो. आपल्याला कायदेशीर कारवाईनेच उत्तर मिळेल. करा कायदेशीर कारवाई तुम्ही हवीच हो. मी काय घाबरतो का तुम्हाला? रात्री 12 वाजता 12:30 वाजता निनावी SMS पाठवता तुम्ही. लाज नाही वाटत तुम्हाला? आपल्याला दुपारी 3 वाजता कॉल केला होता. आपल्याला दुपारी 3 वाजता आपण उचलला नाही. आपण त्याच्यासाठी सगळ्यांचे कॉल उचलायला बांधील नाहीये हे लक्षात घ्या. सगळ्यांचे कॉल उचलायला बांधील नाही, काय पब्लिक हे नाहीये. ठीक आहे, कळलं का? ठीक आहे. हे लक्षात घ्या. आणि SMS करायचं तर नावानी करायची हिंमत निश्चित ब्राह्मणी गावा बंद करा. ब्राह्मणांना पुरून उरलंय आयुष्यभर मी. ओके, कळलं? आणि चहा माझ्यावर खटला घाला आणि हिंमत असेल तर नाव आणि पत्ता पाठवा. मी बघतो तुम्हाला. चालेल, ठीक आहे. जय हिंद. हो ना, अनिरुद्ध जोशी रात्री 12 वाजता मला SMS पाठवला.